कलेचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये अनेक कलाकार घडले आणि या कलाप्रेमींना कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला। तर अशा कलाप्रेमींना स्पीड न्यूज लाईव्ह 24 घेऊन येत आहे एक व्यासपीठ, कोल्हापूर गॉट टॅलेंट शो। तर या शो मध्ये आज आपल्या सोबत आहेत सौ शैलजा गिरीगोसावी मॅडम। तर मॅडमनी आतापर्यंत अगदी छोटी मोठी आणि छान अशी खूपशा रांगोळ्या काढल्या। तर इंटरव्ह्यू पूर्वी त्यांच्या रांगोळ्यांची एक झलक पाहूया। तर नमस्कार मॅडम, स्पीड न्यूज लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि आज आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगा। माझे नाव शैलजा गिरीगोसावी, मी कोल्हापुरातील न्यू शाहूपुरी येथे राहते। मी गेल्या 15-16 वर्षापासून माझा रांगोळीचा हा छंद अगदी तन्मयतेने मी जपलेला आहे। प्रथम मी पेंटिंग करायचे आणि पेंटिंग करता करता माझ्या कुठे कुठे तुम्हाला प्राइजेस मिळाले? मी आतापर्यंत जवळजवळ 25-30 ठिकाणी तरी भाग घेतलेलाच आहे। यातलं लक्षात राहण्यासारखं म्हणजे मी सीएम चषक स्पर्धा जी 2018-19 मध्ये जी झाली, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडून मला जे सर्टिफिकेट मिळाले त्याचा मला सगळ्यात अभिमान वाटतो। आणि अशा तऱ्हेचे बऱ्याच ठिकाणी मला बक्षिसं मिळत गेली। सखी सबलाचं मला आर्टचा अवॉर्ड मिळालेला आहे आणि बरेच असे बरेच अवॉर्ड मिळालेले आहेत मला। कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही ऑनलाईन स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेत होता, तर त्याचा अनुभव कसा होता? हां, कोरोना काळात तर उलट मला जास्त म्हणजे अगदी रिलॅक्समध्ये घरी बसून मी चित्र किंवा रांगोळी मी रेखाटत होते। मला भरपूर वेळ पण मिळायचा आणि कुणाचा डिस्टर्ब नव्हता विशेष म्हणजे, त्यामुळं क्लास वगैरे सगळे बंद होते, त्यामुळे मी जास्त मला प्रॅक्टिसही करता आलं आणि मी जास्त सुबकतेनं अजून प्रयत्न करून चित्र रेखाटायचा किंवा रांगोळी रेखाटायचा प्रयत्न केला आणि ते मला जास्त जमत गेलं। अच्छा, तर जस्ट तुम्ही आता गेल्या मंथमध्ये तुमच्या रांगोळीचं एक्झिबिशन भरवलं होता, तर तिथला प्रतिसाद कसा होता आणि तिथला एखादा अनुभव तुम्ही शेअर करा। हां, गेल्याच महिन्यात मी आमच्या गावी माणिकवाडी, जे वाळवा तालुक्यात इस्लामपूरजवळ जे छोटं खेडेगाव आहे, ते माझं सासर आहे आणि त्या ठिकाणी आम्ही माझं एक एक्झिबिशन भरवलं होतं।
तर त्यातला एक अगदी म्हणजे लक्षात राहण्यासारखा अनुभव म्हणजे त्या काळातले माझ्या मिस्टरांचे जे शिक्षक होते ते माझे एक्झिबिशन पाहायला आले होते आणि माझे एक्झिबिशन पाहून त्यांना एवढं आश्चर्य वाटलं. ते स्वतः एक मोठे आर्टिस्ट असून त्यांनी माझी जो माझे गौरव केला तो मी कधीच विसरू शकणार नाही. हा मला सगळ्यात मोठा म्हणजे मान बक्षीस मिळाल्यासारखा अनुभव. तर मॅडम, भविष्यात या रांगोळी काढण्याच्या कलेकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्ही काय सांगू शकाल याच्याबद्दल? भविष्यात जर या नवीन पिढीने जर रांगोळी काढायचा प्रयत्न केला किंवा कला ह्या शिकण्याचा प्रयत्न केला तर त्यांना खूपच फायदा होईल. यातून चांगले आर्टिस्ट तयार होऊ शकेल आणि त्यांच्या करिअरच्या दृष्टीने त्यांना चांगला वाव मिळेल असं माझं मत आहे. या व्यतिरिक्त या कलेविषयी किंवा रांगोळी रेखाटण्याविषयी तुम्ही आणि काय सांगू शकता? रांगोळी रेखाटण्याविषयी म्हणायचं झालं तर मी एक सांगू शकेल की एक साधारणपणे एखाद्या देवाची किंवा कुठले तरी एखादा साधू संताची रांगोळी हे आपण अंदाजाने असे काढू शकतो, पण एखादा जिवंत व्यक्तीचा चेहरा काढणं हे खरंच खूप कठीण काम आहे आणि त्यासाठी खूप बारीक लक्ष देऊन मेहनत करूनच ते काढावं लागतं. आणि ही कला मी कुठेही शिकलेली नाही, मी स्वतः प्रयत्न करून ही कला मी अवगत केलेली आहे. तर खूप छान मॅडम, अगदी कौतुक करण्यासारखं आहे. तर मॅडम, तुम्ही आतापर्यंत इतक्या रांगोळ्या काढलेत, तर या रांगोळ्यामध्ये कोणकोणते प्रकार असतात? कशापासून वगैरे रांगोळी काढली जाते? रांगोळी काढण्यासाठी बरेच जे काही वस्तू वापरल्या जातात. उदाहरणार्थ मिठाची रांगोळी काढली जाते, पाण्यावरची, पाण्याखालची, धान्याची, फुलांची, कोंडा वापरून काढली जाते, भुसा वापरून काढली जाते, माती, वाळू, अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात आणि ह्या सगळ्याचे मी वर्कशॉप पूर्वी घेतलेले आहेत. अच्छा. तर आतापर्यंत तुम्ही सर्वात मोठी रांगोळी किती फुटाची काढलेली आहे? मी सर्वात मोठी 21x18ची काढली होती. त्यावेळी शंकराचंच मी चित्र काढलं होतं आणि ते एका मंदिरात काढलं होतं. त्यावेळी माझ्या मिस्टरांची बदली अकोल्याला होती आणि अकोल्याच्या एका मंदिरात मी ही रांगोळी काढली होती. अच्छा. तर तुम्ही हे चित्र अगदी हुबेहूब रेखाटताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव किंवा सगळे लुक्स घेताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात किंवा काय काय परिश्रम करावं लागतं? ते अगदी लक्षपूर्वक बघूनच त्या दृष्टीनं ते रंग टाकावे लागतात. ते रंग कमी जास्त प्रमाणात पडून पण चालत नाही, जसा पाहिजे तेवढ्याच प्रमाणात हलक्या जास्त प्रमाणात ते रंग पडावे लागतात. काही ठिकाणी बारीक रेषा उमटवावे लागतात, तर काही ठिकाणी अशा जाड रेषा सुद्धा लागतात आणि हे संपूर्ण प्रॅक्टिस आपण जेवढं प्रॅक्टिस करू ना त्यामुळे ते जमतं. प्रॅक्टिसने जास्त जमतं. तर आतापर्यंत तुम्ही एवढ्या रांगोळ्या काढल्या, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतात, तर त्याला किती टाइम लागतो आणि किती कमी ह्याच्यामध्ये तुम्ही रांगोळी रेखाटलेली आहे? कमी म्हणजे काही 1.5 तासात सुद्धा काढलेली आहे स्पर्धेच्या वेळेला, ते पण न पाहता. अच्छा. आणि ज्या मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात त्या मी पाहून काढलेल्या आहेत आणि काही काही न पाहता सुद्धा काढलेले आहेत. मग किती म्हणजे टाइम किती असतो का लिमिट असते टाइमिंगचं? स्पर्धेच्या वेळी मात्र लिमिट असतं. आपण ज्यावेळी इतर ठिकाणी काढतो त्यावेळी लिमिट नसतं. तिथं ज्यावेळी लिमिट नसतं त्यावेळी अजून छान रांगोळी काढली जाते, कारण वेळ असल्यामुळे आपण जास्त लक्ष देऊन ती काढत असतो. मग ते स्पर्धेला टायमिंग असते, त्या टायमिंग मध्ये तुमचं कव्हर झालेलं आहे. आता तुम्ही जी सगळ्यात मोठी रांगोळी आतापर्यंत जी काढली, तर त्या रांगोळीचं टायमिंग कसं किती होतं? ती रांगोळी मी रात्री 8 वाजता काढायला सुरुवात केलेली, ती सकाळी 8 वाजेपर्यंत मी कंटिन्यूअस काढलेली. अच्छा. अगदी 12 तास. म्हणजे कशाची रेखाटली होती ती तुम्ही? ती शंकराच्या श्रावण सोमवारचा 3रा सोमवार होता आणि त्या मंदिरात शंकराचीच रांगोळी काढायची होती ती. अच्छा. म्हणजे सगळ्यांची तिथल्या लोकांची एक मागणी होती, तुम्ही काढायला पाहिजे म्हणून तेव्हा ती काढली होती. तर कलेची आवड असेल तर त्याला वयाचंही बंधन लागत नाही. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये कोल्हापूर गॉट टॅलेंट शोच्या माध्यमातून एक आगळं वेगळं टॅलेंट आपल्याला बघायला मिळालं. तर हे टॅलेंट अनेकांना आवडलं असेलच, तर मॅडमनी पुढे जाऊन यामध्ये आणखी नाविन्य आणावं अशी मी आशा करते. आणि मॅडमना स्पीड न्यूज लाईव्ह 24 कडून खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू मॅडम आमच्या स्टुडिओला भेट दिल्याबद्दल. नमस्ते. नमस्कार. तर तुमच्यातही काही टॅलेंट असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क साधा आणि अशाच नवीन व्यक्तींना आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत द्या मला रजा. नमस्कार.